नवीन नाशिक सिडको परिसरातील टीजे चव्हाण बिटको शाळेत अंध विद्यार्थी कुमार आर्यन प्रवीण शिंपी याला प्रवेश देण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। गेल्या 15 दिवसांपासून आर्यन व त्याचे पालक शाळेशी वारंवार संपर्क साधत होते, मात्र प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतला जात नव्हता। या प्रकरणानंतर पालकांनी शिवसेनेचे बाळा दराडे तसेच नगरसेविका किरणताई दराडे यांच्याशी संपर्क साधला। यानंतर बाळा दराडे व किरणताई दराडे यांनी तात्काळ शाळेत धाव घेतली। विद्यार्थ्याच्या कुटुंबासह ठिय्या आंदोलन सुरू केले। आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने तातडीने दखल घेत कुमार आर्यन प्रवीण शिंपी याला इयत्ता 6वी मध्ये प्रवेश दिला। प्रवेश मिळाल्यानंतर आर्यन व त्याच्या पालकांनी आनंद व्यक्त केला। बाळा दराडे आणि किरणताई दराडे यांचे आभार मानले। दरम्यान अंध विद्यार्थ्याला प्रवेशासाठी हेलपाटे मारावे लागणे ही गंभीर बाब असून संबंधित शिक्षण संस्थेविरोधात शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेचे बाळा दराडे यांनी दिली। मी अंध आहे तर माझी चुकी काय? मला शिकण्याचा पूर्ण अधिकार आहे। बरं, तुला कोणत्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं होतं? मला स्वामी विवेकानंद या शाळेत ऍडमिशन घ्यायचं होतं। तू याच्या आधी कोणत्या शाळेमध्ये होता? मी याच्या आधी एक ITS सिंगलच्या पुढची मर्चंट बँक मध्ये ती एक शाळा होती, भावनाथ चांदत महानप स्कूल फॉर द ब्लाइंड। बरं, आर्यन प्रवीण शिंपी नावाचा विद्यार्थी आहे। त्याला इयत्ता 6वी मध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं। तो टीजे चव्हाण बिटको मोरोडी या शाळेमध्ये ॲडमिशनसाठी आला त्याच्या आईसोबत, पण त्या शाळेने त्याला ॲडमिशन नाकारलं आणि तिथल्या शिक्षकांनी सांगितलं की तुम्हाला आमची शाळा भेटली का, आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही, तुम्ही दुसऱ्या शाळेत जा। मग तेव्हा त्या मुलाच्या आईने मला फोन केला आणि मी इथं आलो की ती शाळा ॲडमिशन द्यायला नकार देते। त्यामुळे मी इथं मांडे घालून बसलो। जोपर्यंत या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही। एक मिनिट नितीन, तुमचं नाव काय? नंदिनी प्रवीण शिंपी। मी 1 तारखेपासून येते या शाळेत स्वामी विवेकानंद। माझ्या पोऱ्याचं ॲडमिशन घ्यायचं आहे। हां, पण ते मॅडम मला रोज म्हणतायत आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण मी आज भेटली त्यांना तर ते डायरेक्ट नाही म्हणतायत आणि उद्धट भाषेत मला बोलतायत। मग तुम्हाला काही शाळाच भेटली का, दुसरी शाळा नाहीच आहे का, असं म्हणतायत ते मॅडम। मग आता काय करायचं, कोणत्या शाळेत जायचं? बरं, यानंतर तुम्ही काय केलं? दराडे भाऊन त्यांना बोलवलं मीने कॉल करून आणि मग त्यांना सांगितलं तर माझ्या मुलाचं ॲडमिशन होत नाही बुवा असं। मग ते आले, ते म्हटले त्यांना, पण तरी पण ते नाही म्हणायला लागले। सिक्युरिटीचा विषय आहे फक्त तुमचा, बरोबर ना? ॲडमिशन दिलं पाहिजे, बाकीचं मला माहित नाही। ॲडमिशन ते चालू पाहिजे, तुम्ही हलणार नाही ॲडमिशन। आणि त्या स्कूलमध्ये पण स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।